ब्लॉग चालू आहे. मी बघितला तुला म्हणून व्हिडिओ चालू. ते मित्र दोघं तिघं पुढे गेलेत. होय काय? होय. हाय बाय सरजी. आता म्हणजे खूप दिवसानंतर भेटलं ना तर लय बरं वाटलं. हा मिस यू मिस यू ब्रो. चला जुन्या काळातली. हा वैभव कसं वाटलं? भारी. पहिल्यांदा भीती. तिकडची जी मंदिर आहेत ती दाखवतो मी आतमधून. बघा मात्रे वाटलं फक्त मागे झोमतंय. इथून आता यांना कर्णेश्वर मंदिर दाखवतो आणि खालचे तिकडचं मंदिर आहे ते दाखवतो. इथं आल्यावर एकदम वेगळी वाईब वाटते ना, थोडा गारगार शांत. तर नमस्कार मित्रांनो, मी सतीश मोहिते स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो कुठे चाललो आहे हे नंतर तुम्हाला सांगेनच, थंबनेल बघून तुम्हाला समजेलच. तर आता बघू शकता सकाळचे वाजले 5:30 आणि आपली बॅग वगैरे मी भरलेली आहे आणि आपल्याला आता इथून निघायचं आहे मित्राच्या इथे. तिथून मग जाऊया. कुठे जाऊया ते मी तुम्हाला नंतर सांगेनच, ठीक आहे. मी चाललो आहे आणि आमची आई बघा इथं मस्तपैकी झोपले, खायला काहीच नाही. पप्पा तिकडे आहेत. आता पटकन रेडी होतो, म्हणजे ऑलमोस्ट रेडी झाले. बॅग बिग बांधतो गाडीवर आणि निघतो, ठीक आहे. चला नाश्ता वगैरे झाला, आता निघतो. आई पण उठले, नाश्ता बनवून दिला, ठीक आहे. चल चला आपण हे पादर इथे ठीक आहे. आता इथून निघूया आपण. पुढे सगळं सामान गाडीवर लावलं आहे, आता निघूया, ठीक आहे. जाऊ बा, ठीक आहे. चला वैभवची इथं पोचलेलो आहे, बघू शकता वैभव. आणि आता ही बघा MT आहे वैभवकडे गाडी. तर आता बॅग बिग बांधूया आणि सटासट निघूया. लेट झालं काहीच, लेट उठलो रे. आले 4:15ला उठलो मी. चला थांबा, आता हे बॅग बांधतो त्या गाडीवर. चलो गाईस, तो वैभव रेडी, बॅग बिग बांधलेली आहे. मावशी चला, मम्मी वरती चला, काकी चाललो. चलो तर आपण निकलते आहे. आता ही स्ट्रिप थोडी ठेवली, ही मयूरला देव. मयूरकडं स्ट्रिप नाही आहे, तर आता आपण इथून निघूया. चला ओके, अशा पद्धतीने आपण निघालेलो आहे. चल चलो. रोहित कुठे? फायनली मयूर आलेला आहे, रोहित आलेला आहे आणि वैभव आणि मी. आपण सर्व आता चाललेलो. आपली राईड कुठं होणार आहे? आपली राईड इथून डायरेक्ट जाणार मालवणला, थांबणार डायरेक्ट नॉन स्टॉप. नंतर पुढं मग धडाधड तिथे जाऊ. कुठं कुठं किधर? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ओके, तर चला आपण निघूया आता, ठीक आहे. चलो चलो चलो. मला होतं दाखवायचे गॅरेजला गाडी. बोऱ्या चलो निकल पड़ी है. $999 ऑनलाईन आहे. हाँ ऑनलाइन होगा. बैठेगा का उसमें? बैठती होगा. तर मित्रांनो, सर्व मित्रांनी पेट्रोल वगैरे भरलेलं आहे आणि आता आपण निघूया डायरेक्ट मालवणला. बघू शकता यो मयूर फुल सेफ्टी के साथ ऐसा मयूर का आउटफिट है. और हमारे पास सेफ्टी गियर्स नहीं है, हम लोग ऐसे ही जा रहे हैं. हाँ हमारी बॅग देखो, बॅग बिग बघा. पण फायनली आपली राईड सक्सेस झालेली आहे. चला आता पेट्रोल भरलेलं आहे. आता डायरेक्ट निघूया, डायरेक्ट मालवण पे. ओके चलो. मानगावला चाय प्यायला, मानगावला चाय प्यायला. चला मानगाव चायवाला इकडे जाऊ चाय पियाला. चला तर अशा पद्धतीने आपली राईड सक्सेस झालेली आहे. म्हणजे भरपूर दिवस असं बोलतो जाऊया 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 असं करून किती दिवस आपण टाईम स्पेंड करत राहणार. म्हणजे आज जाऊया उद्या जाऊया असं बोलून बोलून किती दिवस म्हणजे घरी राहणार. फायनली आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे. आता जाऊया इकडून
डायरेक्ट रत्नागिरीच्या दिशेने. ओके, चलो ब्लॉगमध्ये कंटिन्यू बनून राहा. समोर एवढा भारी व्ह्यू दिसतोय ना कर्नाला फोर्टचा, एक नंबर वाटतोय. आणि आपण या दिशेने चाललोय आता सर्व मित्र. एक नंबर वाटतोय लोकेशन, कडक. चला. आणि इथं आता आपण नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. बघू शकता इथं गरमागरम वडापाव. सर्व मंडळी आपली वडापाव खाते. इकडं वडापाव आहे. वडापाव खाते. तर गरमागरम वडापाव खाऊया आणि आपली राईड पुन्हा कंटिन्यू करूया. हां, गरमागरम मस्त वेगळी. मी एक खाल्ला आहे, अजून एक खातो. घरातून निघालो तर तेव्हा फक्त काय आईने हे पोहे. हा एक द्या अजून. सकाळच गरमागरम वडापाव खमंग लागतो का. तर मंडळी अशा प्रकारे आपला नाश्ता झालेला आहे. आणि आता इथून आपण डायरेक्ट थेट आमच्या संगमेश्वरच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. बघू शकता या साईडला रोहित भाई, हे दोघे इथं काहीतरी टपरीवर घेतात. बाईकच आहे ना, नॉर्मल फिरत गल्ली. काहीतरी घेतात ते चॉकलेट घेतात. ओके. आणि या मामांची इथं मस्त वडापावची चव होती, एकदम भारी होती. हे बघा, या रोडने आलेत तर या मामांची तर नक्कीच खावा. ओके, थँक्यू मामा. मात्रे वडापाव. ओके, बॅनर बघू शकता या साईडला. इकडनं जात असेल तर नक्की इथं थांबा नाश्ता करायला. काका मस्त एक नंबर चव होती. सर्वांनी 2-2, 3-3 खाल्ले, पण एकट्याने 5 खाल्ले मी नाही. चव लय भारी होती, अप्रतिम. आता आपण डायरेक्ट थेट संगमेश्वरच्या दिशेने जाऊया. चलो हॅपीडन गाऊया. चल. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel? इथं थांबलेत. रोहित कुठे? कधी असून कुठं राहता? अरे थांबलेलं जरा कंटेंट शूट करत होतं. अँगल वेगवेगळा अँगल घेत होतो म्हणून टाइम झाला. रोहित कुठे? यार दमली रे बाय, दमली. स्टॉप घेतलाय. स्पायडरमॅन जरा पाणी पिऊन बाय. एवढा गरम होतं ना ह्याच्यात, विचारू नका. याने तर रायडिंग जॅकेट घातलं, मग हा किती भिजत आता. आम्ही तर नॉर्मल भाई, आमच्याकडे सस्ता जुगाड काहीच नाही. म्हणजे बघू नंतर घेऊ आम्ही, पण तात्पुरता आता त्याला कसा युट्यूबचा पैसा आहे त्याला. हो. त्याला युट्यूबचा पैसा आहे. 100K सबस्क्रायबर पैसा येतो ना बाईला. $100 मध्ये कमवतो भारतो. आपले 1-2 व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे आणि लगेच लडाखला निघतो. तसा व्हिडिओ शेअर करा प्लीज. एवढं जुगाड करून आम्ही कसं तरी राईडला आले. घरी परमिशन भेटत नव्हती, हातापाया पडायला लागले, तेव्हा कुठे ही राईड आमची सक्सेस झाली. त्यामुळे अजून शेअर करा. अजून आमचा एखादा पेमेंट झाला ना, पेमेंट आजची तारीख आहे 7. उसनं घेऊन काय. ओके, आता पाणी पिऊया आणि मग पुढच्या दिशेने आपण जाऊ. रोहित पुढे. तर गायज आपली राईड पुन्हा सुरू झालेली आहे. जरा थांबलो तिथं, पाणी वगैरे पियालो आणि आपण चाललेलो आहे रत्नागिरी. 184 किलोमीटर. व्ह्यू बघा, व्ह्यू काढा. पुढे पुढे बघा. तर गायच काय झालं होतं माहिती आहे का, माझी बॅग आहे ना, माझ्या बॅगेचा पट्टा आहे ना, तो टायरात आला होता. हे बघ इथं. आणि आता लावलंय विलय मस्तपैकी. चालला पाहिजे अर्धा कापत झाला. नशीब आम्ही अटकलो असतो, जर टायरात गेला असतो वांदे झाले असते. ठीक आहे, तर आता हे सर्व बॅग बिग व्यवस्थित बांधले आणि आता निघूया. हा, अरे बापरे, इंडिकेटर तुटला. तो पण फेविक्विकने चिपकवलेला. इंडिकेटर
काय नाही होत असतात असे चढ उतार आयुष्यात येत असतात पण ते थांबायचं नाही. थांबायचं नाही. अच्छा पुढे चालत राहायचं. ठीक आहे. हे बघा सर्व रायडर चालले ते बघा हात केला. आणि आम्ही हे सस्ते रायडर सस्ते ही गावाला जायची बॅग दप्तर आणले दप्तर. चला इथं जरा टाइमपास झाला आपला. जाऊया पुढे. तो गाय अतुल दादा भेटलेला आहे. अतुला ब्लॉग चालू आहे. मी बघितला तुला म्हणून व्हिडिओ चालू. ते मित्र दोघं तिघं पुढे गेलेत. होय काय? होय. बघू शकता दादा आपला अतुल दादा आहे. तर ड्युटीसाठी इथे आहे या साईडला ना टॅबला चिपलून टॅब. ठीक आहे जाऊ मी चल जातो. चाललोय मित्रांबरोबर. ठीक आहे चल. हा बरं आहे चल. ओके बाय. तर काय आपला अतुल दादा भेटलेला आहे. माझे मित्र इथं थांबले. अरे दादा होता दादा ट्रॅफिक वाला अतुल भाई. शट अतुल रे तो ट्रॅफिक वाला दादा. चला लाल परी बघू शकता. लाल परी गावाकडच्या लोकांची लोकल ट्रेन. तर काय आपण चिपळूणच्या इथे पोहोचलेलो आहे. आपण आहे शास्त्री पुलाच्या इथे. हे पुढे गेले होते. आता इथून जाऊया आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इकडे जाऊया. ठीक आहे. इकडून रोड आहे. चला तेव्हा इथून आतमध्ये कसबा 1 किलोमीटर. आमच्या वहिनीचं गाव इकडे आहे वरती. तर मित्रांनो हा कसबा गाव आहे. आणि मी इथे ड्युटीला होतो ना तेव्हा रात्री नाईट राऊंडला मी पूर्ण हा एरिया आम्ही फिरायचो. ठीक आहे. आता समोरच बघू शकता इथे स्मारक आहे महाराजांचं. आणि वाडा आहे तो बॅक साईडला आहे. तो पण आपण बघायला जाऊ. तिकडे एक मंदिर आहे कर्णेश्वर मंदिर. आणि हा बघा समोरच असा स्मारक आहे. ठीक आहे. महाराजांची इथं स्मारक आहे. आपण इथं गाडी पार्क करूया. समोर कर्णेश्वर मंदिर आणि इकडं या साईडला वाडा आहे. तर आपण इकडे जाऊ. पहिले वाडा बघूया. तर मित्रांना दाखवण्यासाठी आणलं इथे सरदेसाईंचा वाडा बघू शकता. हो का या साईडला. ठीक आहे असं. तर आणि खालती त्या साईडला पण मंदिरं आहेत. ती मंदिरं यांना दाखवतो आता. ठीक आहे चला जाऊया. तर मित्रांनो या साईडला पण शूज वगैरे काढले आहेत. आता खालती जाऊया आणि यांना तिकडची जी मंदिरं आहेत ती दाखवतो मी. आतमधून बघा कसं आहे. इकडं आणि त्या साईडला खालती ही आहेत मंदिरं आहेत. हा बघा हा जुना जांबा दगड आहे. आणि या साईडला हे वाड्याचे हे बघा हे खांब आहेत. हे प्राचीन काळातले खांब आहेत. इथे आहेत. या साईडला आहेत. तिथे आहेत. परत
एक अजून तिथे एक विहीर पण आहे, मी तुला दाखवतो तुम्हाला तिथे खालती. म्हणजे जुन्या काळातली विहीर आहे, चौकनी आहे. ठीक आहे. ओके, आता इकडून हे बघा असं इकडे या साईडला व्लॉग थोडा मोठा होऊ शकतो, परंतु आपल्याला सिरीजमध्ये हे करावं लागेल. हे बघा, ही जुन्या काळातली विहीर आहे चौकोनी. ही एवढी खोल आहे ना की बघा, याचा शेप असा चौकोनी आहे आणि खालतून असा गोल आहे. आपली उंच आहे. ही त्या उंच काळातली नाही. ही जुन्या काळातली विहीर आहे. खालती. हा वैभव कसं वाटलं? भारी. पहिल्यांदा तेवढी लांब येतो कोण भीती पण लांब राहा काय दगड बिगड हे पडाय. नाही, सगळ्या चिऱ्यापासून बनवलेत. चिरा जुना दगड आहे. जुना दगड कसा मोठा होता, आताचा दगड छोटा येतो. रोहित भाई बघ, जुन्या काळातली विहीर. मला वाटतं धान्य गोटा साठवण्यासाठी हे बनवलं असू शकतं असं मला वाटतं. कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला काय बनवलं. तर मित्रांनो, माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, मी गावाकडच्या इकडचं पूर्ण एक्सप्लोर केलं होतं. आता यांना दाखवण्यासाठी पुन्हा आलो आहे. बघा इथं या साईडला आहे, या साईडला आहे काय. आता जरा इथं साफसफाई केली त्यामुळे जरा चांगलं दिसतंय. हे बघा, ठीक आहे. आणि काही लांबून पण लोक आलेत बघण्यासाठी. आणि खालती नदी आहे, ती नदी पण दाखवतो. आतून नक्षीकाम बघा कसं आहे. स्ट्रक्चर बघा कसं आहे. ओके, तर मित्रांनो तिथून आपण खालती आलोय. आणि ही बघा, ही एक विहीर आहे आणि त्या साईडला नदी आहे. ती नदी तुम्हाला दाखवतो. हे या साईडने आता हे इथे एक जुना दगड आहे. तुम्हाला असं वाटतं की जुन्या काळात बोटी वगैरे बांधण्यासाठी बघा हा असा दगड असं मला वाटते. तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा काय. आणि इकडं नदी आहे, तिथे एक ब्रिज आहे. आणि बघा इथून कसला व्ह्यू दिसतो भारी. ओके, असं सीन आहे. कसं वाटलं मयूर? पाहिलं असतं. आणि अजून तिकडे एक मंदिर आहे, पण आता तिकडं जाण्याच्या ऐवजी आपण तिकडं नाही जाऊ, दुसरीकडं. तिथून आता यांना कर्णेश्वर मंदिर दाखवतो आणि खालचे तिकडचं मंदिर आहे ते दाखवतो. ठीक आहे, ओके, जाऊया. तर मित्रांनो, शेवटी मित्र बोलले की खालती येऊया. आणि इथं आल्यावर बघा नदी, गावच्या नदीत कसलं भारी वाटते. हे बघा, हे जरा पाय आपले मोकळे करते का मस्त वाटतंय. आणि व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय आमच्या गावचा व्ह्यू. कडक ना मयूर, कायचा लागा आपल्या गावच्या नदीत जाऊ. थांब आपण थोड्याला. आता यांना घरी घेऊन जातो आमच्या इकडं, तिथे काहीतरी खाऊया आणि मग नदीत जरा आंघोळ करून मग रवाना. जरा पाय मोकळे हे करतो म्हणून. नाही, खालती नदी आहे त्या साईडला, एक त्या साईडला मंदिर आहे तिथे. त्या ब्रिजच्या तिथून जाऊ शकता. ओके, हे बघा, हे लांबून आलेत. आता यांना कर्णेश्वर मंदिरच्या इथं घेऊन जातो आणि मंदिर दाखवतो. चला, तर या साईडला मंदिर आहे, तर यांना तिकडे घेऊन जातो. ये, हे बघा मंदिर.
बघा सुपर्ब ना, एकदम जुन्या काळातलं स्ट्रक्चर आहे. अजून म्हणजे इथं काम चालू आहे. बघा कसलं भारी वाटतं. आणि तिकडे गणपती बाप्पांचं मंदिर आहे इथे समोर. आणि हे कर्णेश्वर मंदिर बघा, एकदम जुन्या काळातले हे बांधकाम. इकडून पण एंट्री आहे, त्या साईडून पण आणि पुढून पण 3 दरवाजे आहेत. चौकोनमध्ये गोल घ्या, चौकोनमध्ये गोल फोटो घ्या, चौकोनमध्ये गोल. हा वरती बघा डुकीवर श्रीयंत्र बघा. हा चौकोनमध्ये गोल घ्या. हा तो घ्या चौकोनमध्ये गोल. चौकोनमध्ये गोल घ्या, श्रीयंत्र घ्या. हा श्रीयंत्र आहे ते छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज पूजापाठ करायचे, त्याला श्रीमान योगी म्हणतात. श्रीयंत्र घ्या. खाली संगम बघा. सगळ्यांनी पांढरे गंध लावायचं. महिलांनी हळदी कुंकू लावा, फोटो काढा. तांब्याचा चिंते घ्या, दक्षिणा ताटात ठेवा. दक्षिणा ताटात ठेवा, फोटो काढा. ध्यानाला बसायचे. डोकीवरचं श्रीयंत्र घ्या, फोटो काढा. पुढे जावा, पुढे जावा. श्रीयंत्र तिथे आहे बघा, श्रीयंत्र तिथे आहे. पाच ताट आहेत बघा. पुढे दोन. बाबा रस्ता एवढा तापलाय, आम्ही चपलावरती ठेवले व माझं चालले बघ. हा हे बघा एक मंदिर. हा चला यांना एक तर हा मंदिर दाखवतो. सावळी झालेलं बरं वाटतं बघा. व्ह्यू बघा कसला भारी. हे पाण्यात हे होतं मंदिर. आता पावसाळ्यात मध्ये पाण्यामध्ये पूर्ण हे बघा जुनं बांधकाम. सगळं पाणी जातं ना. हो हे पाण्यात जातं पूर्ण मंदिर. ह्या साईडला व्ह्यू बघा. बघ ना लोकेशन काय ते. हे बघा पाणी आटले रे मित्रांनो. आता मी मित्रांना घेऊन आलोय सप्तेश्वर मंदिराच्या इथे. बघू शकता या साईडचा व्ह्यू. मयूर, रोहित, वायबा कसा वाटलं इथं आलं? जरा शांत. आंबा आमच्या घरी दाखवतो तुला. चल दाखवू नको, काळ हा देतो. दाखवून काय करू बघू त्याला. असा व्ह्यू आहे. आतमधून दाखवतो तुम्हाला.
आणि मित्रांनो खरं सांगतोय इथं आल्यावर एकदम वेगळी वाईब वाटते ना, थोडा गारगार शांत. ऊन नाही, फक्त गरम होतं, ऊन अजिबात लागत नाही एकदम. म्हणजे ऊन असून पण असं वाटतं एकदम गार. ओके, तर मी इथे भरपूर वेळा आलोय, परंतु मित्रांना दाखवण्यासाठी या साईडला आणलं. हे बघा, आता हे सर्व बाहेरून आलेले आहेत. तिकडून पाणी येतं भरपूर. काय निघायचं तर मयूर भाई लोक, तर कसं वाटलं इकडे येऊन? तुमचा जरा एक्सपिरियन्स शेअर करा. यांना मी छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक दाखवला, तिकडची जुनी काही मंदिरं होती ती दाखवली, गरम पाण्याचा कुंड दाखवला, आणि आता सप्तेश्वर मंदिर. आता इथून आपण कुठं जाऊया? सतीशच्या घरी, आमच्या घरी दाखवूया. असा हात लावून त्याला आणि घालून आता यांना आमच्या घरी नेतो, जरा तिथे जेवूया आणि नदीवर जाऊया, आणि आजचा ब्लॉग तिथपर्यंतच असेल. ठीक आहे, तर इथं फोटो वगैरे काढूया. तर गाईज आपले सर इथं आहेत, आंबरे सर. अरे थांबत, मला नाचवीत नेत आहे. बघू इथे आहेत जोशी सर आहेत आणि आंबरे सर. हे बघा, हे आहेत आपले जोशी सर, आणि त्या साईडला आंबरे सर. चाललोय मालवणला. हो, आता तिकडं थांबणार, म्हणजे थांबणार होतो घरी, पण हे बोलतात की टाईम होईल म्हणून बोलतात आता जाऊया डायरेक्ट मालवणला. मग तिकडं रूम घेऊन राहतो. हे आपले आंबरे सर 5-7 दिवस आहो. ओके, हां, वेंगुर्ले. हे काय 4 ते 3 मित्र आहेत तिथं. लोकेशन मालवण, कर्नाटक हे ते सगळं करून येणार. ओके, बाकी सर मजेत ना? ओके, दादा कसा आहे नवीन चालक? ओके सर, हां ठीक आहे, वेंगुर्ल्यात जातो आम्ही. ओके, हॅपी जर्नी. आपले हे सर सहकारी. ओके, चला रामेश्वरला थांबलोय, आणि आपले आंबरे सर आणि जोशी सर इथे भेटले, तर लिंबू पाणी पितोय, आणि इथून आपण साखरपा मार्गी, वाटू मार्गी दाभोळला जाणार आहोत. ठीक आहे, तर लय बरं वाटलं सरांना भेटून, म्हणजे जुने दिवस आठवले. आता काय आपण पनवेलला आहे ना, बघू नंतर येईल मध्ये. चला आता सरजी, बाय सरजी. आता म्हणजे खूप दिवसानंतर भेटलं ना, तर लय बरं वाटलं. हां, मिस यू ब्रो. चला जातो आता. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? तर मित्रांनो, आपण आता देवरुखमध्ये थांबलेलो आहे. दानिश चायनीज अँड दानिश झेन बिर्याणी. हे बघा, डॅनिश आठवणी का डॅनिश झेनची. हे बघा इथं आलंय. आता हे खातात बिर्याणी, आणि आपण खातोय पनीर चिल्ली राईस. हे पाऊस पडतं, आणि आमच्याकडे पाऊस पडतोय बघा, असा बाहेरचा व्ह्यू आहे. आता इथं जेवूया आणि पुन्हा जाऊया आपण मालवणमध्ये थांबण्यासाठी. हा वाईस, हे बघा सगळं घसरले, कोणाचं लक्ष नाही काय करतं काय नाही. ठीक आहे, चला आता आपण चालू आहे मालवणला. आपला घरी जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला. हे काले पिवले हिरवे निले जांभले असे रेनकोट घेऊन आता प्रत्येकाने बॅगा घेतलेत ना, गाडीवर बांधलेत. आता जरा पाऊस थांबला म्हणून इथं जरा थांबलो, कारण व्ह्यू एवढा भारी होता, परंतु कॅमेरा आपला भिजला असता म्हणून मी बॅगेत ठेवला होता. आता बाहेर काढलाय, आणि या साईडला सगळी बघू शकता. तर मयूर इथे जो त्याचं रायडिंग जॅकेट होता तो या पिशवीमध्ये टाकतोय. इकडं वैभव बसलाय, आणि रोहित तिकडं थांबलाय. ठीक आहे, तर आता इथून जाऊया आपण डायरेक्ट मालवणला. किती किलोमीटर आहे? 550. 144 तिथं दाखवत होता, पुढं आल्यावर परत दाखवायला लागला तेवढाच. 100 किलोमीटर आपल्याला चालवायचं आहे, आणि काळोख व्हायच्या आधी लवकर जायचं आहे. ठीक आहे, आता बघा या साईडला असा सीन दिसतंय पूर्ण. तर चला आता इथून जाऊया डायरेक्ट मालवणला. ठीक आहे, चला. मित्रांनो,
जाऊ जाऊ बोलू आणि इथं अर्धा तास झाला. ही याची बॅग बांधतोय मांगा धरून बॅग राहिला. आता हा गेला होता 3 किलोमीटर लांब गेलेला आमच्यापासून. आता याला परत बोलवलं. हे बघ. ही बॅग काय बसत नाही. ही बघा कारण याचं जॅकेट ठेवलेला ती बॅग झाली एवढी मोठी. आता हे रोहितला बोलवलंय. चला आता हे करू आणि जाऊ. पाऊस एवढा आहे ना मित्रांनो की विचारू नका. भरपूर भरपूर आणि व्ह्यू इकडचा 1 नंबर आहे. 1 नंबर. आता रात्र व्हायच्या आधी आम्हाला तिथे मालवणमध्ये पोहोचायला पाहिजे. नंतर उद्याची म्हणजे उद्या कुठं जायचं आहे ते मी लगेच अपडेट देत राहीन तुम्हाला. ठीक आहे चला. तर मित्रांनो आपण आता तरडे इथे पोहोचलोय. तरडे ना. आणि हे बघा हे घसरून पडले. हे चिकन थाली, मच्छी थाली, चिकन थाली आणि मी बाबा शाकाहारी, शुद्ध शाकाहारी. तर जेवूया आणि नंतर मग इथून जाऊया डायरेक्ट मालवणला. वाजले किती 8:53 झाले. ठीक आहे या जेवायला या. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत कुठं मालवणमध्ये. मालवणमध्ये पोहोचलोय बघू शकता. 12 वाजले म्हणजे 11:30ला पोहोचलो. सर्वजणांनी इकडं सामान असं टाकलंय. सर्व बघा इथं लोलतात आहे. वायफाय भेटला म्हणून फ्रीमध्ये. हा हे शर्ट हे समजा नाही चड्डी का टी शर्ट आहे कलर शिवून घेतले. आता बघूया आजचा ब्लॉग मस्त वाटला. किती किलोमीटर झाला आपला? 550. 550 का 500 ना. 500 किलोमीटर आजची राईड झाली एका दिवसामध्ये. आता उद्याची राईड हळूहळू सांगेनच मी तुम्हाला. परंतु आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. एनर्जी पूर्ण लॉस झालेली आहे. आता डायरेक्ट एडिटिंग करून झोपणार. ठीक आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हो.